एक डोंगर क्रॉस केलाय आणि सपाटी लागली जरा तुका बघा कसा पास होतो इकडनं. डोंगर दिसतो ना आता देव वरती आला बघा. हा हा जो टोक लागला ना त्याच्या खाली परबाणवली लागली. ओके. ती बघा ते विशालगडचा तिकडे धबधबा बारीक बारीक दिसतोय बघा. हा हा ते तिकडून दिसल चांगला व्यवस्थित. इकडे कोल्हापूर रिवर्स पाणी येताना. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. आपण माचाळला आलोय आणि माचाळचा पूर्ण गाव फिरतोय. आज चौकाला जातोय. हा चौकाला जातोय. चौक अच्छा. इथून एक दीड तासाची रनिंग आहे चालत. त्या गाड्या नाही जात. आणि काय आहे तिथे काका? ते असं बघायसारखं आहे. म्हणजे हे आहे पाण्याचं. ओके. ते बघायसाठी आम्ही जातो. धबधबे आणि विशालगड पण दिसतो का तिथून? हो विशालगड पण दिसतो. पण हे धुकं आहे ना, एवढं काय दिसणार नाही. प्रयत्न करूया. हां, आपण अशा ठिकाणी आलोय. माचाळ हे गाव, तर तिथून कोल्हापूर पण दिसतो आणि आपली रत्नागिरी सगळीच. हवा बघा कसली चालू आहे. इकडं शेत बघा, भात लावून आत्ताच झालं आहे, रिसेंटली आहे. धुक्यातलं हे गाव आहेत. हवा पण एवढी आहे ना भरपूर. इकडे सूचना दिलेली आहे बघा. हा इकडे रिवर्स धबधबा आहे, त्या साईडला पण आहे. अच्छा, म्हणजे आता दिवसाची किरवी पकडायला गांडूर. हां, हे भाऊ पण आहेत गावातले जरा असं गावकरी गावठी. पायाखाली बघून जातोय. आणि इकडं कोण असतात? जनावर. कांट. जलू नावाचा प्रकार. तो असा सायलेंट किलर आहे ना. असा हात चढतो पायावर आणि डायरेक्ट रक्त. मग त्याला जलूला काय करायचं काढण्यासाठी? तंबाखू. म्हणून तंबाखू खिशात ठेवायला लागतो. नाही तर बोलतील लोक, तंबाखू खातोस हा ना, आम्हाला जलूला मारायला पाहिजे म्हणून तंबाखू ठेवायचा खिशात. ठोंब्यानी लावली वाटतं. नाचणी शेती अशी उतारातच करतात आणि ठोंब्यानी लावलेली आहे. आता एक मला वाटतं काल परवा लावलेली असेल बघा. अजून तिला जीव धरला नाही पण धरल. अक्कूरची भाजी, रानभाज्या आता दिसायला सुरुवात झाली. पण ती खुटवली नाही कोणी जास्त. नाही काढली वरती म्हणून काढली नाही कोणी. भरपूर आहे. ह्या सगळ्या रानभाज्या पावसात भेटणार आहे. मी एक डोंगर क्रॉस केलाय आणि सपाटी लागली जरा. धुका बघा कसा पास होतो इकडनं. तिकडं माणसांचा आवाज येतोय. गुरं आहेत काय? अशी हवा जाते ना अशी. अक्कूरची भाजी. हे डोंगर दिसतो ना आता देव वरती आला बघा. हा जो टोक लागला ना त्याच्या खाली परबाणवली लागली. ओके. ती बघा ते विशालगडचा तिकडे धबधबा बारीक बारीक दिसतोय बघा. हा ते तिकडून दिसल चांगला व्यवस्थित. तिकडे कोल्हापूर वरती मलकापूर. ही याला आंब्याची गाणी बोलतात. आंब्याची गाणी. आता थोडा धुका उठला आहे. त्या साईडला सूर्य आहे पण दिसत नाही अजिबात. इथं सकाळ संध्याकाळ काय झाले काय कळत नाही. हो 10 वाजलेत. थोडं क्लिअर झालंय वातावरण. होय विशालगडचं बघ धबधबा कसं वाहतात. होय विशालगड. तुम्ही इकडनं गेलात चालत विशालगडला? चालत जायला तिथून आहे. पण सांगतो काय त्या कांटांची बाजू. हां ते होय. इकडे रानभाज्या भेटतात त्याचप्रमाणे गावठी कढीपत्ता म्हणतात ना, झिरंग इकडं म्हणतात. हा बघा इकडं आहे. घेतला आहे इथे. घरी जाताना घेऊन जातो. स्मेल कढीपत्त्यासारखाच आणि गावठी आहे पूर्ण. हा बघा केवढी पानं बघा त्याची. ह्याचं जेवण काय भारी लागेल, टेस्टी लागेल. ह्या साईडला पण आहे.
कढीपत्त्याची झाडं इकडं खूप मोठी मोठी आहेत. वा वा वा. 2 डोंगर क्रॉस केलेले आहेत. चिंचोटीवाडी गावच आहे. हो. खाली लांजा पूर्ण भांबेड वगैरे सगळा दिसतोय. हा सगळं क्लिअर झालाय. काय तो स्वर्ग आहे. तिकडे मंदिर आहे. हो. आणि नदी आहे बघा मध्येच. वारा कसला वाहतोय. चला. काय भाजी नको नको नको. नको गे, त्याला चिक बघ. ऊन आलाय आता. हे कढीपत्त्याचं झाड. चला कढीपत्ता केवढा आहे बघा. माझी आता आईच बोल घेऊन ये. तिला समजला ना. देतो ना पार्सल काढायचं उकडायची ती. हा. पण हे कढीपत्ता खाली नाही ना उगू शकत जास्त. खाली भेटतील पण ते वेगळे ना. सेमच आहे. हे वेगळे आहेत रे. हे काढला म्हणून गेलो. हो. कुठं बोल इकडं बघा. भोंबाडे भोंबाडे बोलतात का तुमच्याकडं. कढीपत्ता प्रॉपर जंगलाचा होता घनदाट. इकडे गवारेडा, वाघ, डुकर, बऱ्याच गोष्टी, रानटी जनावरं भरपूर इकडं. दिवसाचं आहे म्हणून काय वाटत नाही. रात्रीचं काय फिरणार. घाट डोंगर असं करत करत अजून एका सपाटीवर आलोय. परत लागलेली आहे दरी. हा कितवा डोंगर असेल आता क्रॉस केलेला. तिसरा. मगाशी ते गावात त्या साईडून दिसत होते. लई जंगल आहे. हा बघा. आणि त्यात पाऊस पण आला. पाऊस आला जोरात. मी जाऊन आहे पाऊस. खाली काला बघा केला नाही. खाली मोठा पाऊस आहे आणि वरती पण आहे. खाली बघा कसला पडतोय पाऊस. पाऊस आणि वारा आलाय जोराचा. कुठं थांबलोय बघा. अशी प्रॉपर जंगल पहिल्यांदा अनुभवतोय. कारण सह्याद्रीतला हा जंगल आणि वारा पाऊस त्यात धुका एवढा जोरात आला. आता खालच्या पायवाट पण नाही दिसत आहे आणि पाऊस पण आहे. काय आहे किरवा. कुठं भेटला दाखव. अच्छा काला पांढरा. काळा पांढरा. रानात पण किरवी भेटायला लागलेत. चला अवकाश जायला लागणार. पाय घसरला तर. मला पण मगाशी किरवा दिसला. तो गेला दगडात. आता लय हळूहळू जायला लागल. कसला दिसतोय नजारा. ना हा एक धबधबा कुठला. हे धबधबा आहेत. तिकडून चांगलं इकडे दिसतील पण ते आता दिसत नाही. हा नाही दिसते तसा. ह्या 2 आहेत धबधबे. 2 आहेत. हा होय. सह्याद्रीत असे धबधबे लाखो आहेत. अशा रिस्की पॉईंटला आहेत ना भरपूर. तिथे जाण्याला एंट्री पण नाही. ही आमची नदी आली ना ती खाली आली इथे. हा परवा आपल्या गावची नदी आली ना हा. ती नदी आली अशी. हा. ते बाजून असं खा. ती कम से कम 400-500 फुटात म्हणजे येऊ किती उंच आहे ना हा तेवढं खाली खाली पडतंय. डायरेक्ट पाणी खाली. असं जात नाही असं जात नाही. हा असं डायरेक्ट पडतंय पाणी. गवारेड्याची पाय बघा इकडे दिसत आहेत. हे बघा आजच ना. गवारेड्या भरपूर आहे तिकडं. दिसला तर दर्शन होईल चांगलाच. नको दिसू दे. हमला करतात. हा ओरडावला घाबरतात. येतात ना त्याच्यामुळे ते भाजीला येतात ना सगळी. नाही रेड्यांचा पण आहे. गावरेडा आहे तिथं. गावरेडा
पोचलोय. 1.5-2 तास झाले ना. हो लय चाललो. 1-2 किलोमीटर नाही, जास्तच आहे, थोडा जास्त आहे. जास्त आहे. आणि इथे देवस्थान आहे, बुर्लाई देवी. बुर्ला देवी. ओके. प्रत्येक गावच्या वेशीवर राखण्याचा देव असतो, तो तसं यांची रखवाली आहे ना. ही बुर्ला देवी पण आहे हा. आणि त्या महाराजांच्या सामन्याची चौकी पण आहे. ही चौकी पण, ओके. ही चौकी इथं झेंडा असायचा त्यांचा. हां, शिवाजी महाराजांच्या काळात. हो ते इथं झेंडा असायचा. हां ते झेंडा आतून पण लावतात, पण आता पावसात नसतो, हां. कोणाला लावूनच ठेवतात. अच्छा, म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस म्हणजे तो विशाळगड, मग इकडं हे झेंडा, मला वाटतं कनेक्टिव्हिटी होती वाटतं सगळी मेसेज पोचवायला. तर जास्ती पुढे जाऊया असं नाही, आपण इथूनच का दिसणार नाही. आम्ही ज्या पॉईंटसाठी आलेलो तर तिकडे आता इथे धुकाच आहे. येऊन काय फायदा नाही, पण चाललो बरंच, मजा आली. परत चाललो, पण नजारे भरपूर दिसले. नाही बघ काय दिसत. म्हणजे हा एंड होता का? नाही हेड पुढे आहे, लांब पुढे आहे. पुढं आहे भरपूर. हा पण ते हे सर्व मालच लागला आता. हा ही खालून असं उतरून गेला तर पुरा मालच लागला. ओके. पण इकडे डोंगर आहेत त्या साईडला. ते हे आहे, जंगल आहे तिकडे. हां आणि तिकडे मोठे मोठे असे धबधबे पण तर लांबनं दिसतात, असे हां जवळनं नाही, असे लांबनं दिसतात. ते धबधबे बघायला आलेलो. हां. पण धुक्यामुळे काहीच नाही दिसत. आणि ते परमाणवलीचं ते हे पण प्रभानवलीचा तलाव पण दिसला असता. हो सर्व दिसलं असतं इथून. काहीच नाही दिसत. होय, काहीच नाही, दिसतं इथून. बस रे. काहीच नाही दिसत आहे. एवढा धुका आहे, काय दिसणार आहे? आता इथं जवळ दिसत नाही. होय, काहीच नाही, अजिबात नाही काय दिसत. हा माल आहे पुरा अर्धवट, आणि खाली जंगल लागलं थोडं, म्हणजे अर्धवट माल आहे ना, अर्ध जंगल आहे. मग अशी मध्यावर आलो तेव्हा धुकं उडालेलं, तेव्हा आम्हाला जरा बरं वाटलं की बघायला भेटेल. पण 2 तास येऊन आम्हाला काही तो दृश्य बघायला भेटलं नाही, पण निसर्ग अनुभवायला भेटलं. ट्रेकिंग झालेली आहे आणि आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. जेवढा नाश्ता केलेला आम्ही तेवढा जिरवलेला आहे. झुणका आणि चपाती खाल्लेली. आणि आता अशा ठिकाणी जातो जिथून धबधबा रिवर्स पाणी येतो, म्हणजे वाराच तेवढा असतो, हवा एवढी आहे, ते धबधबा असा खाली पडतो आणि तेवढाच रिवर्स येतो. काय आणलास? केलीचा केवढा आहे? जंगलात गेलो की काय? कुठं खाली थांबलोय पठारावरती. ऊन बघा पडला कसा आहे, खाली क्लिअर. त्या साईडला पावसाचं वातावरण. असा ही निसर्गाची किमया. आम्हाला 3-3.5 तास आता व्हायला आले, उतरतोय, पण ताण लागले अशी आठवण पण नाही आली. पाणी पियाचं आहे, एवढं डोंगर पार केलं आणि आता दादा म्हटले पाणी पिऊया का, तेव्हा आठवण आली, अरे ताण लागली असलं. हे पाणी काय या झिरपीचा जरी पियाला नाही तरी काय वाटणार नाही. क्लायमेट बघा परत लगेच चेंज झाला, 1-1 मिनिटाला चेंज होतोय. तिकडे बघा काळे ढग गेले कसे. विशालगडचा धबधबा दिसतोय, झूम करून दाखवतो. कसला वाहतोय. गर्दी आले मग जायचा ना. पाऊस नाही लागत घोंगडी? काय बोलतो त्याला? कांबलं. आणि थंडी पण नाही दिवस जाणार. ऊब लागते ना. भिजत नाही, उमलत नाही तो. एक साईडला तो म्हणजे कागद आहे ना, एक साईडला. सगळे रेड आहेत की म्हशी आहेत काय? एक म्हैस आहे, बाकी रेड आहे. आता पाऊस. आता जी लोक माचाळ फिरण्यासाठी येतात ना, माचाळ बघण्यासाठी, जो रिवर्स धबधबा आहे त्या ठिकाणी जातोय. त्या साईडला पर्यटकांच्या गाड्या आल्यात आणि माचाळ पूर्ण गाव आहे.
त्या साईडला आणि तिकडे धबधब्याच्या इथे जायचं आहे. तिथून रिवर्स पाणी येतं. मी पहिल्यांदा पाहणार आहे. व्हिडिओत तर पाहिलेला अनुभव खूप छान. आम्ही अशा ठिकाणी गेलेलो तिथे पर्यटक जाऊच शकत नाही. सो तिथे जाण्यासाठी गावकऱ्यांनाच सोबत घेतलं पाहिजे. आणि आता आम्ही शॉर्टकटने जातो आहे. ते बराच पब्लिक येतो. धबधबा आहे तो रिवर्स येतो. बघा पाणी तुम्हाला रिवर्स येताना दिसत असेल. पाऊस असेल ना तर भरपूर येत. पाऊस असेल ना तर भरपूरच. हा बघा कसला येतो रिवर्सला. पूर्ण भिजायला येईल. भिजतोय कोण? तुम्ही भिजा, मी नाही भिजणार. मी नाही भिजणार बाबा. परवाच गोळ्या खाऊन झालोय बरा. आता भिजलो तर आई सो शिमटवल मला. पाणी इथपर्यंत येतोय. इथपर्यंत येतोय पाणी. पाणी रिवर्स येतोय बघा आता. परवा आंबोलीत गेलेलो तिकडे पण असाच रिवर्स येत होता. निसर्गाची किमया बघा किती आहे. हा बघा इकडनं क्लिअर दिसतंय का तुम्हाला? धबधबा रिवर्स पाणी येताना. इकडे पूर्ण लांजा, या साईडला पूर्ण सह्याद्रीचा कडा आणि आता झाडाची फांदकी टाकून बघतात ना रिवर्स येते का. तुम्ही उडी मारा ना. बघूया रिटर्न येतो. आईच्या गावात भिजलो तर बाय बाय बाय. हां मारा मारा एकदा. पैसे फेका ना असे पैसे. मी मागं थांबतो. 2000ची नोट फेका. हे काय झाडं काय फेकता? पैसे फेकायचे. इकडे विहीर आहे. या विहिरीतून पाणी सप्लाय होतो. आता दुसऱ्या गावाला जातोय पाणी. हॅलो चिंचोटी होती. तू पाणी कुठनं घेणार तू? पर्यटक खूप प्रमाणात येतात इथे. जास्त प्रमाणात येतात बघण्यासाठी. बघू शकता गाड्या किती आल्यात त्या. सकाळी इतका धुका होता ना इकडे. आता धुकाच गायब झालाय. आता वातावरण क्लिअर झालंय. आता दादाच्या घरी जातोय परत. जेवतो आणि आराम करतो. कारण आज आम्ही झोपलोच नाही. गावच्या जमिनीचं महत्त्व तुम्हाला जर ओळखायचं असेल तर इथे यायचं. आपण काय माहिती आहे शहरात राहतो वाढतो पण जमीन ही घाण वाटते. हे बघा हे असं शेजावलं आहे. असं वाटलं मला लादी पुसले. ही शेजावले. गावाला अशी लादी फायदाच नाही. ही जमीनच बरी. मंडळींनो संध्याकाळ झाले. कालोख पडलाय. काय दिसतोय की नाही माहीत नाही पण धुका आलाय ना जो जबरदस्त. हां आणि डुक्कर समजून डुकरीनी येतील आमच्याकडं. एवढं कालव आत दिसतं. चला मंडळी पण आज लय फिरलो आम्ही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.